बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंद रस्त्यावरील खड्डे, सुरू असलेली प्रकल्पाची कामे यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच अपघात होत आहेत। या प्रकारामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांकडून खड्डे आणि कोंडीमुक्त रस्ते देण्याची मागणी होत असून यासाठी नागरिक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत। आज नागरिकांनी पुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत पोलिसांना मागण्यांचे निवेदन दिले। त्याचबरोबर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे पदाधिकाऱ्यांनीही याच प्रश्नी पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। घोडबंदर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे, सुरू असलेले प्रकल्प तसेच रस्त्यांची आणि सार्वजनिक सुविधांची अत्यंत निकृष्ट अवस्था यामुळे दररोज अपघातांच्या घटना घडत आहेत। वाहन चालक, पादचारी आणि प्रवासी यांचे जीव धोक्यात येत असून सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहेत। असे वारंवार होणारे अपघात हे केवळ दुर्दैवी प्रसंग नसून रस्ते बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीतील निष्काळजीपणाचे थेट परिणाम आहेत। प्रचलित कायद्यानुसार संबंधित ठेकेदार, अभियंते किंवा अधिकारी हे सार्वजनिक बांधकामांची गुणवत्ता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात बांधील आहेत। अशा प्रकरणांमध्ये त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास भारतीय न्याय संहितामधील निष्काळजीपणामुळे मृत्यू तसेच लोकांच्या जीवितचा धोका निर्माण करण्यासंबंधी तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे। कासारवडवली हद्दीतील घडलेल्या अपघातांची सखोल चौकशी करण्यात यावी। रस्ते बांधकाम आणि दुरुस्तीबाबत जबाबदार ठेकेदार आणि अभियंत्यांचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात यावे। निष्काळजीपणा आढळल्यास भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। गर्दीच्या वेळेत प्रमुख चौकांवर वाहतूक पोलीस तैनात करून वाहतुकीचे नियंत्रण राखावे। सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांवर योग्य बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे लागू कराव्यात अशी मागणी नागरिकांनी पत्रात केली। घोडबंदर मार्गावरील रस्त्यावरील खड्डे, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामे, वाहतूक कोंडी यामुळे नागरिक हैराण झालेत। तसे या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि मनसेचे पदाधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने काल फेटाळला आहे। पाटोळे यांच्यासह तिघांना 25 लाख रुपये घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती। ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्यावरील प्रश्नांची सरबत्ती केली। 2 तास युक्तिवाद झाल्यानंतर तिघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले। जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून त्यांनी 50 लाख रुपयांची लाच मागितल्याचे ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती। या प्रकरणात पाटोळे यांच्यासह तिघांना अटक झाली होती। पाटोळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाटोळे यांना सेवेतून निलंबित केले। काल ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस शिंदे यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला। या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने पुराव्यामध्ये छेडछाड होऊ नये यासाठी जामीन फेटाळल्याचे न्यायालयाने म्हटले। यावेळी न्यायाधीश शिंदे यांनी पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांना 5 दिवस मिळालेल्या पोलीस कोठडीत काय तपास केला असे विचारत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली। येत्या काही दिवसात दिवाळी आहे, त्यामुळे पाटोळे यांच्यासह तिघांना उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे। परंतु दिवाळीत न्यायालय बंद असेल, त्यामुळे ही दिवाळी पाटोळे यांना कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे। ठाणे शहरातील नौपाडा भागात दिवाळी निमित्ताने ग्राहकांनी खरेदीसाठी दुकानात यावे यासाठी येथील व्यापाऱ्यांनी गोखले रोड, राममूर्ती रोड, नौपाडा या परिसरात जाहिरातींच्या कमानी, फलक, विद्युत रोषणाई केले। परंतु याच कमानी आता वाहतुकीसाठी अडथळा ठरू लागल्यात। काल दुपारी गोखले रोड परिसरात ठाणे महापालिका परिवहन सेवेची बसगाडी येथील कमानीमुळे अडकून होती। हा रस्ता निमुळता असल्यामुळे या भागातून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला। दिवाळी निमित्ताने दरवर्षी नौपाडा, गोखले रोड परिसरात फलकबाजी केली जाते। दसरा साजरा झाल्यानंतर दिवाळीपूर्वीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात कमानी आणि फलक उभारलेत। या कमान्यांसाठी लागणारे बांबू दुभाजकाला लागून उभारलेत, त्यामुळे ते वाहतुकीस अडथळे ठरत आहेत। हा मार्ग अरुंद असल्यामुळे एखादे वाहन बंद पडले किंवा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना
सहन करावा लागत आहे। हा मार्ग ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी महत्त्वाचा असल्याने हरिनिवास, तीनाथ नाका, गावदेवी या भागातून हजारो वाहने या दिशेने वाहतूक करतात। तसेच ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्या देखील याच मार्गावरून ये जा करत असतात। काल दुपारी ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणारी TMT बस देखील गाडी कोकली रोड मार्गावर आली असता तेथे उभारण्यात आलेल्या कमानीचा अडथळा निर्माण झाला। कमानीचा बांबू बसगाडीच्या मागील भागात अडकल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। तसेच बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका सहन करावा लागला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण, पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात, ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे। इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या, कंदील, तोरण आणि सुगंधी ओरामा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत, तर त्या असतात पुनर्वसनाच्या, स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती। मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती घडत असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं, पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य, सृजन आणि कलात्मकता उमटते तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनाचीही बनते। प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली। या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हाच आहे। ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जातो। या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी 1000 पणत्या, 500 उठणे पाकिटं, आरोमा कॅन्डल्स, तोरण आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्यात, तर पुरुष विभागातील रुग्णांनी 150 आकाशकंदील, 1000 वॅक्स पणत्या, 200 गेरू पाकिटे आणि पताका बनवल्यात। या वस्तूंची रंगीबेरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतिबिंब आहे। दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात आणि अनेक नागरिक त्या आवडीने खरेदी करतात। यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो आणि मी काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते। यावर्षी रुग्णालयही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील, पताका आणि तोरणाने सजवलं जाणार आहे। यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जान्हवी केजरकर, डॉक्टर आश्लेषा कोळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतलेत। शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून भावा बहिणीला सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले। या प्रकरणी चितलसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। ठाण्याच्या कापूरवाडी भागातील एका गृहसंकुलात 46 वर्षीय फसवणूक झालेली महिला राहत आहे, तर तिचा 56 वर्षीय भाऊ ओमान देशातील एका कंपनीमध्ये कामाला आहे।
तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी तिच्या भावाची ओळख एका व्यक्तीची समाज माध्यमांद्वारे झाली होती. त्या व्यक्तीने त्यांचा मोबाईल क्रमांक काही व्हॉट्सअप समूहामध्ये समाविष्ट केला होता. काही दिवसांनी तक्रारदार यांना देखील मोबाईल क्रमांक त्या व्हॉट्सअप समूहामध्ये समाविष्ट करण्यात आले. या समूहामध्ये शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन केले जात होते. तसेच गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळू शकतो अशी माहिती दिली जात होती. महिलेला त्यांच्यावर विश्वास बसल्याने तिने तिच्या बँकेच्या खात्यातील रक्कम समूहातील एका व्यक्तीने दिलेल्या विविध बँक खात्यामध्ये ऑनलाईनरित्या पाठवले. त्यानंतर भावाच्या बँक खात्यातूनही काही रक्कम पाठवण्यात आली. ही रक्कम 2,35,75,000 इतकी होती. त्यांनी परतावा काढण्याचा प्रयत्न केला असता गुंतवणुकीसाठी सुरू करण्यात आलेले ॲप अचानक बंद झाले. तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक देखील बंद होते. हा सर्व प्रकार फसवणुकीचा होता. ते कोणीही शेअर बाजारातील तज्ज्ञ नसून सायबर फसवणूक करणारे होते असे लक्षात आल्यानंतर महिलेने याबाबत चित्रसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.